अमरावती जिल्ह्यात गॅस सिलेंडर टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले आहे। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून अनोखा आंदोलन करण्यात आलं। अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। विशेषतः महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून प्रतिकात्मक आंदोलन केलं। गॅस सिलेंडर तातडीने उपलब्ध करून द्या अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। आंदोलकांनी प्रशासनाला इशारा देत लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। निश्चितच लोकांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। मी आत्ताच येत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट बघितलं की भ्रम फैरून लोकांमध्ये अविश्वास झाला। पण जेव्हा मी चांदुरवरून निघालो तर सिलेंडरच्या दुकानात तुम्हाला फुटेज पाठवतो आहे। मोठ्या प्रमाणात लोकांना सिलेंडर मिळत नाही आहे आणि जी यांनी सातत्याने घोषणा केली का युद्धानंतर आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी फॅसिलिटी देऊ, पण यांची दानादान झालेली आहे आणि ही दानादान तुम्हाला दिसत आहेत। आज हॉटेल बंद आहेत, तुम्ही प्रत्येक रेस्टॉरंटला जा, सामान्याच्या हॉस्टेलवर जा, गोरगरीब जा, म्हणजे एखादा साधा खानावळ चालवणार असेल तर त्याच्याकडे सिलेंडर नाही। तुमचे कॅटरिंगवाले असतील, मोठे मोठे लग्न आहेत, त्यांच्याकडे सिलेंडर नाहीत आणि ही फसवी वागणूक देते आहे। म्हणून आज आम्ही आंदोलन करून दाखवलं का सिलेंडर कुठंच नाही आहे, पण चुली पेटलेल्या आहे आणि चुली पेटून हे आंदोलन आमचं कलेक्टर होतं।